सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांच्यासह 15हून अधिक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्या जोरदार शक्तीप्रदर्शन करत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला पनवती लागली अशी घणाघाती टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। विद्यमान 68 नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेलेत, त्यामुळे 68 ठिकाणी आधी माणसं शोधा असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। विमान दुर्घटनेवरून संजय राऊत यांनी केलेल्या पनवती टीकेवरून चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। मालेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान प्रचार सभेनंतर ताफ्यातील एक वाहन बंद पडल्याची घटना घडली आहे। भरत गोगावले यांनी केलेलं भाष्य योग्य असल्याचं वक्तव्य आमदार महेंद्र दळवी यांनी केलंय, तर गोगावले यांच्या वक्तव्यावर आम्ही ठाम आहोत असं म्हणत त्यांनी गोगावले यांची बाजू घेतली। आता एक सविस्तर बातमी। संजय राऊतांनी पनवती असा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीच्या मुद्द्यावरून टीका करत चंद्रकांत पाटलांनी राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। पाहूयात। महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली, त्याच्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही। पनवती सरकार सातत्यानं अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले सुरू आहेत। 33 प्रकारच्या स्वातंत्र्यानंतरच्या घटना तुम्हीच लिहिल्या, म्हणजे बाबा गेल्यापासून ते संजय गांधी गेल्यापासून ते माधवराव सिंधिया गेल्यापासून तुम्हीच लिहिल्या ना। मग त्या वेळेला काही पनवती लागली होती का? पनवती संजय राऊतना लागलेली आहे आणि पनवती त्यांच्या पक्षाला लागलेली आहे। 68 नगरसेवक कालपर्यंत सिटिंग उद्धवजींचे एकनाथ शिंदेकडे गेले। 68 ठिकाणी माणसं शोधा आधी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि हा 11 वर्षांचा काळ म्हणजे विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ही 11 वर्ष अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय। वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या वसईतील माणिकपूर येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। इतक्या वर्षांमध्ये जी खंत आमची होती लोकसभेत तर कमळ फुलायचं, पण विधानसभेतलं कमळ तिकडेच राहायचं, मात्र या निवडणुकीत वसईमधून दोन्ही ठिकाणी कमळ फुललं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार स्नेहा दुबे पंडित यांचं कौतुक केलं।